तर हाय एव्हरीवन. तर आज बघा वातावरण छान पण ढगाळ होता आणि पाऊस सारखा येत होता जात होता आणि इकडं माझं अवताराकडे लक्ष देऊ नका, कारण मी नुकतीच कामावरून आलती आणि हातपाय धुतलेले आणि वाऱ्याने बघा सगळं काही इकडं तिकडं अस्ताव्यस्त होत होतं. आणि आता मी म्हणलं चला आता स्वयंपाक करून घेऊया, कारण सकाळी चपाती भाजीच केली आणि सगळे डब्बे गेले, ते डब्यांना चपाती भाजी दिलेली आणि संपून गेली होती. तर इकडे मी म्हणलं चला आधी डाळ भातापासून सुरुवात करूया. तर डाळ भात मी अशा पद्धतीने लावते, खूप जणी असेही लावत असतात. तर मोठ्या कुकरमध्ये तांब्याभर पाणी ओतलं आणि हे डबे मार्केटमध्ये असतात बरं का डाळ भाताचे, तर ते आणलेत आणि खालच्या बाजूला डाळ आणि वरती भात लावते, कारण भात जर खाली लावला तर सगळ्या डब्याला चिटकतो. त्यानंतर कुकर केलं बंद आणि माझं हे चालू होतं की मला अजून भाजी काय करायची आहे. तर प्रत्येक घरातल्या लेडीजला किंवा आपल्या गृहिणींना हाच विचार डोक्यात फिरतो की आज भाजी काय करायची, आज भाजी काय करायची. कधी कधी रात्री झोप येत नाही, जोक्स पार्ट बरं का. तर इकडे घेतले शेंगदाणे भाजायला आणि हे बघा किचनमध्ये 4-5 वाजले की नाही माझ्या किचनमध्ये नीट सनलाईट जी असते ती इथंच पडते गॅस ओट्यावर आणि मेन म्हणजे शेगडीवरती. तर मला तो एक लय आनंद होता. आणि इकडं बघू शकता तुम्ही बल्ब आहे मागून, पण जे पत्राचे फटाई आहेत त्याच्यातून सूर्यप्रकाश घरामध्ये येतो. इकडे शेंगदाणे भाजून झाले होते, विचार केला तर छान अशी खमंग अशी झणझणीत वांग्याची भाजी करायची. तर पीठ मळून घेतलं आधी आणि त्याचबरोबर मी म्हणलं चला पीठ मळता मळता छान खमंग वांग्याची भाजीही करता येईल. आणि सोबतीला वरण आणि भात तर आहेच, कारण वांग्याची भाजी अशी खमंग करायची की मटणाला आणि चिकनला भाजी मागे टाकते. तर इकडे स्लिप झालं बरं का बोलता बोलतात. आणि पीठ मळून झाकून ठेवलं आणि खरंच असं उतरत नव्हतं कुठून सुरुवात करावी काय करावी ते. आणि शेंगदाणे आधी भाजून घेतले. दरवेळेस मी भरपूर सारे भाजून ठेवत होते, पण ह्यावेळेस मला वेळच भेटला नाही. आणि भाजल्याच्या नंतर शेंगदाणे आणले बाहेर आणि त्याचे टरपलर काढले. आणि कोण माझ्यासारखं असं करतं सांगा बरं. 2-3 शेंगदाणे पोटात गेल्याशिवाय ते शेंगदाणे काय वाटण्याला किंवा उपयोगी व्हायला जातच नाही. कमेंट करून सांगा नक्की. आणि चला आता घरामध्ये जाऊ. इकडं बेसिक मसाले घेतलेले आहेत आपले ह्याचे जे चटणी मिठाच्या डब्यात असतात तेच बरं का. आणि इकडं वांगी घेतलेली आहेत छोटी छोटी आणि छान असे वांग्यामध्ये मसाले भरलेले आहेत. आणि पूर्ण काय रेसिपी दाखवली नाही बरं का, परत तुम्ही म्हणता सारखं किचनच दाखवते भाज्याच दाखवते. तर एवढे भांडे घासायचे पडलेत मला आणि चपात्याही करायला घेतल्या लगेच. आणि अशा प्रकारे माझा स्वयंपाक बनून तयार असला तरी पण भांडे शिल्लक आहेत बरं का. त्यानंतर फरमाईश आली की आम्हाला आज खायचा आहे आंब्याचा रस. तर आंब्याचा रसही मी घेतला करायला. आणि इकडं छान असा घट्टसर आता आंब्याचं सीझन संपत येत